आणि ओळीतलं आणि रोपातलं अंतर ओळीतलं अंतर 1 फूट आहे तेवढं कंपल्सरी राहतंय. रोपातलं अंतर आपल्याला कमी जास्त करता येते. किती 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 गिअर आहेत त्याला किती सेंटीमीटरचे आहेत? आता सेंटीमीटरचं तसं काही नाहीये. हा. आता जे गाळ आपला कसं आहे जमीन कशी आहे त्यानुसार म्हणजे एखाद्या ठिकाणी जर मशीन अटकलं तर जवळही लागवड होऊ शकते. बरोबर. मशीन जर तुमचं जर गाळ चांगला असेल जमीन चांगली असेल तर सरळ जेव्हा आपण डिस्टन्स सेट केलं त्यानुसार लावत चालतो. तासाला किती डिझेल लागते याला? पेट्रोल हा. तासाला साधारणतः 1.5 ते 2 लिटर. नवीन होतं तेव्हा कमी लागायचं. तासाला किती किती एकर होते रान? एक तासाला साधारणतः अर्धा ते पाऊण एकर. मशीनची किंमत तेव्हा 3 लाखाला मी घेतलं होतं. आता घेऊन 4 वर्ष झालेले. बरं हो सर. अहो पहिल्याच ऐका ना. वर्षी वसूल झाले. का हो? दरवर्षी साधारणतः 10 ते 15 हेक्टर हे लावतो. काय आपल्याकडे जास्त नाही. वाडाकडे 1 एकरला 4,000 रुपये एकर. या रोपाची 45 ते 50 रुपये ट्रे. एका रोपाची किंमत वाढायला आहे नर्सरीची. आणि पुढच्या वर्षी आपण पण नर्सरी करणार आहे पुढच्या वर्षी. ट्रेस रोप पाहिजे त्याला. हो 4-4,500. सबसिडी आहे का? हो सबसिडी आहे. सबसिडी भेटते नाही. मशीनची 3 लाखाच्या आसपास आहे. आता 6 रोचं मशीन आलेलं आहे त्याची किंमत थोडी जास्त आहे. बरं याच्यात तुम्ही जे नाही, मशीन बसायचं तर आहे वेगळं ना आहे. मशीन हँडल असं दोरीवर स्टार्ट वगैरे त्याला ऑटो स्टार्ट नाही का बटन स्टार्ट नाही? नाही ते आता तो प्रश्न मशीनवाल्यांचा आहे. नाही नाही ते सोपं होईल ना काम ते असं ओढत हात हे होतं ना प्रत्येक ठिकाणी हो बंद पडलं. पाहिजेच ते बरोबर आहे. आहे का ना असं बटन स्टार्ट पाहिजे ती. हां बंद पण आता